चला मी आलो फायनली आणि आता तोंडात काही धुतलेले आहे आणि शौर्याला बरं वाटत नाही बरं का. शौर्याचं आम्हाला किती वाजले? जवळजवळ 1:45 वाजले. शाळेतून तो आत्ता आला. आत्ता चला. शौर्याची सायकल वा चालवतो का नाही का नुसती आणून ठेवली इथं. तुझं कसं आहे? बरं आहे ना? गाजर बीटचे घे. मी जेवायला घेतलंय. मी जेवते आता. आवडली नाही साची एकच खाल्ली. यांनी एकच खाल्ली किंवा नाही पण होऊ शकत. सिबिल ड्रेस असू शकतो. साची अक्काला भेट. डायरेक्ट अशी भेट. सॉरी काय झालं ये? अरे कस काय पोळी आली? ना मम्मा कर जाई भेट ना. लाज ती बाई काय. चल बाई आले नंतर लगेच अभ्यासाला बसली पोरं. आता गार्डन मध्ये क्रिकेट क्लासेस. किती गार हवा बापरे. चला आम्ही आज आलोय गार्डन मध्ये. यांच्या बिल्डिंगच्या खाली गार्डन आहे तिथे खेळायला. बाहेर आल्यानंतर किती गार हवा लागली. चल मुलांचं पार्किंग आहे इथं खेळण्यासाठी. एवढी मोठी बिल्डिंग आहे यांची. तर गार्डन मध्ये आलोय ऊन घ्यायला. इकडं वैष्णवी बसली, इकडं अक्का बसली, तिकडं पोरं खेळताय. पोरांना खेळायला घेऊन आलेली आहे वैष्णवी. हा देते. हा देते. एका बाजूला एक बस. तू मध्यभागी तिकडं बस. एक आड. हा व्यवस्थित द्या. काढल्या आहे झोका हे आहे. आता इथे या सिसो खेळायला. हा सिसो तुटला. घसरगुंडीचा खेळा. नमस्कार. जय महाराष्ट्र. चला मुलांचा इकडं खेळ चालू आहे. खेळता एक करून. इकडं बसले हे ऊन पाळ्या घेत आहे जणी. म्हणजे इथं फ्लॅटच्या इथं ये असं मस्त गार्डन. त्यांनी बहुतेक आता कापले वाटतं. हा ना हे झाडं कापले हे. तर छान आहे ही सोय मुलांसाठी. आपल्या गावामध्ये तर कुठेही हुंदडतील वावरानी. कुठेही पण. गाड्यांना पण पार्किंगची छान व्यवस्था केलेली आहे यांनी यांच्या बिल्डिंग खाली. आता आहे ना तुम्हाला आहे ना हिचं किचन दाखवते पूर्ण. इथं फ्रीज, इथं मस्त सर्व भांडे किती आटोपशीर. छोटं किचन आहे पण सगळं सामान एकदम अप टू डेट. हिचा वेळ जास्तीत जास्त किचनमध्येच जात असेल का ग? आत्ताच तिने ती मुलांची सकाळची तयारी करून ठेवली आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आणि आता अंधार पडत आलेला आहे.
इथून सगळं दिसतं बाहेरचं. आता चालू आहे तिचं मटार पनीर. ही धुवून तुकडे करून राहिलेली आहे. आणि इकडं वटाणे तिने बॉईल करायला. अच्छा. रूम आहे आणि तिकडं बाल्कनी आहे आणि इकडं पण आहे. तेल टाकलं. कारण ना पनीर तळून घ्यायचं ना, नंतर काही लागलं तर पनीर टाकायला लागेल. कमी तेल टाकलं ना ते चिकटतं लगेच कढईला. थोडंसं असं तांबूस रंग येईपर्यंत. तांबूस रंग येईपर्यंत तळायचं. एकदम कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आणि फुल गॅसवर करायचं. तेल थोडं जरी थंड असेल ना हां. तर खाली चिकटतं लगेच. सगळं तेलात विरघळतं पनीर आणि चिकटतं. खूप जास्त वेळ तळायचं नाही. जास्त पण नाही करायचं, कडक होतं ते, चिवट होतं. थोडंसं फ्राय करायचं. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली. आणि लसूण पण टाकलं. लसूण पण टाकला. हे काय शेंगदाणे, काजू. काय रे शौर्य? शौर्य ए शौर्य, झाला अभ्यास? अभ्यास झाला का शौर्य? अभ्यास झाला? सॉफ्ट. त्याची तयारी, दोन्ही काम चालू आहे तिचं. धुवायला पण आणि शिजवायला पण काय होतं, हे होतं ना ते पाणी उकळलं जातं ना, भाजी शिजलं जातं ना. हे कितीपर्यंत भाजायचं? आणि चांगलं परतवायचं ब्राऊन होईपर्यंत. अच्छा, मग दळायचं असं नाही. हां, नंतर दळायचं. इकडं वटाणे हो राहिले. झाले असतील आता. ह्याच्यात मीठ पण टाकलं तिने नंतर. काजूची पेस्ट करून ठेवते. काजूच्या ऐवजी साय टाकली ना पण चालते. साई. हां, एक जीवपणा. कोरडं जळलं ना. कांदा हां का. पेस्ट करायची ना. पावडर मिळतात कणकण लागतील सगळे. हां, चला इकडं झालेलं आहे तिचं मस्त सर्व परतून. कढई छान आहे, अट्रॅक्टिव्ह कढई. क्वालिटी नाही करू नाही ट्राय केलं ना तुम्ही, घेतलं कसं आखाडी तुम्ही तसं ट्राय केलं घ्यायचं ना. अगं कसुरी मेथी ही नसती. कसुरी मेथी ना ते गाव आहे. आपण कसुरी मेथी म्हणजे आपल्या साध्या मेथीला कसुरी मेथी म्हणतोय. तर तिथं ती जात आहे ना, ती कसुरी जातीची आहे. तर त्याला कसुरी मेथी ते वाळवली त्याच्यावरून ती कसुरी मेथी. पण आपण साधी इथली जी मेथी त्याला सुद्धा कसुरीच मेथी म्हणतोय. परवा करायची इडली सकाळी. हां, पण ते हिवाळ्यात दिवसात लवकर फुगत नाही म्हणून आत्तापासूनच देतो. हां का. सकाळी डाळायचं दिवसभर. एवढं खाली पण आणि वरती पण? वरती डाळ. अच्छा, वेगवेगळं टाकले. हां हां. ती एकाच वेळेस किती कामं केली. तुम्ही आले म्हणून नाही, माझं रोजचं राहतं. हा मग तेच ना. मग रोज सकाळी ना एक नाश्ता, हां. 2 भाज्या हां किंवा मग 1 भाजी आणि 2 नाश्ते. हां. 3 पदार्थ असतातच रोज सकाळी. मग मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते बरीचशी. म्हणजे वाटण वगैरे नाही करून ठेवत आदल्या दिवशी, पण भाज्यांनी ते नाही म्हणत. पण मग हे आता भाजी चालू आहे तर भाजीमध्येच किती फोडले टाकायचं. आता हे थंड होऊन द्यायचं हां. आणि दळायचं. झालं हे. अच्छा, आता हे थंड होईपर्यंत आता ही पीठ मळून घेते लगेच. आणि रात्रीचं वातावरण बघा. आता रात्र झाली आहे, तिकडं तांबूस प्रकाश आणि सगळीकडे लाईट लागलेली आहे. तांबूस प्रकाश आहे का? गाड्यांची लाईट आहे. हे काय तांबूस दिसतं.
म्हणजे मावळला तो. किती वाजले आता? आता वाजले 6:30. दिलेला असेल तर करून घे. नाही दिला झाला शाळेतच. परत करते अच्छा, इकडं भात पण लावलेला आहे. तूप टाकलं. तुपाने तेल टाकते मी. मी पण टाकते तेल, पण आहे ना ते तेल पनीर तळलेलं आहे ना, त्यामुळे मग तूप टाकते. चला, नवीन भात मऊ होतो यासाठी तूप टाकायचं. आता हे थंड झाले दळून घ्यायचं. हां, तूप झालं. जाऊ दे, डोकं दे ना. मला म्हणतो भाज्या शिकवू मला. हा का? कसं बनवायचं शिकव. हा का? इतक्या लवकर इतक्या लवकर शिकवायचं काय रे शौर्य? माझी खूप सारी हाईट आहे. चला, पेस्ट झाली. आता तेल टाकलंय तिने. नाही तेल टाकलं गं. हा, अजून तूप पण पडायचं वरून तूप पण. थोडंसं. चला, हिची रेसिपी तर मी घरी करायलाच म्हणायची काय ना. आता हे तेल सुटून तर परतून घ्यायचं. आपण चालतो पनीर. कोणता? किचन किंग का? चल. दोन्हींची टेस्ट सेमच असते जवळपास. हा ना. पण मग हा मसाले भातात वगैरे पण चालून जातो. सगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये चालतो. किचन किंग. पुलावमध्ये पुलावमध्ये नाही, आपल्या खिचडी वगैरे बनवली जातात. त्याच्यात पण चालतं का? अच्छा, म्हणजे एवढे फायदे म्हटल्यानंतर मग किचन किंगच आणावं. कायला बाकीचं? पनीरचा वेगळा नाही आणत. किचन किंग मसाला पूर्ण मसाल्याचा डबा भरलाय. वेगवेगळा परत जेवढे बनवायचे, बिर्याणी मसाला, हा मसाला, तो मसाला, हा भाजी का? मसाला, सांबर मसाला. हा का? दर आठवड्याला काही ना काही. हा पावभाजी, हा. किचन किंग, हा सब्जी मसाला. हा अजून वापरलेला नाहीये, पण आशू म्हणे एकदा सुक्या भाज्यांना वापरून बघा म्हणून तो घेतलाय. सब्जी मसाला पण तो वापरला नाही. बिर्याणी मसाला आणि गरम मसाला एवढंच. माझे पैसे तर आणि खडे मसाले. किचन किंग मसाला, हे लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, हळद पाव चमचा आणि बेडगी मिरची पावडर रंगासाठी. ते 2 चमचे. ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये थोडी जास्त टाकते, बाकीच्या भाज्यांमध्ये कमी टाकते. एवढे मसाले लागणार आहे. अजून झालं का? हा, एवढे मसाले लागणार आहे. आता ते टाकलेलं आहे तिने. आता तेल सुटत आहे. सुटलंय का? खायला लागलंय. हा, आता आपण याच्यात मसाला टाकू. परत तेल सुटलं परतून घ्यायचं सगळं. किती बिल्डिंग मोठ्या मोठ्या बापरे यांच्या इकडं. आता याच्यात मीठ टाकायचं. मिठामुळे लवकर तेल सुकतं, लवकर परततं. पण मीठ त्याच्यात टाकलेलं आहे वाटाण्यामध्ये. अर्धा चमचा. तर किती भारी रंग आलेला आहे आणि काय म्हणतात, सुगंध तर इतका भारी. वा, मस्त. हे शौर्य किती वाजता झोपते? 9. सकाळी जावं लागतं शाळेत. आता झोपतो की नाही माहित नाही, कारण उद्या सुट्टी मिळाली. हा, परतून झालंय. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं. भांडं सोडून टाकायचं. आता हे वाटाणे उकडलेले ते टाकायचे, पाण्यासकट टाकायचे. मस्त हिरवे गार वाटत. आणि ते झाकण ठेवून शिजून द्यायचं. किती वेळ? 5 मिनिट. कच्चेपणा जाण्यासाठी उकळली पाहिजे ना. अच्छा, त्याच्यासाठी 5 मिनिटं वाफ घ्यायची त्याला. काजूची पेस्ट टाकलेली आहे. अरे वा, छान ना. मग आता याच्यात थोडीशी 1 चमचा साखर, अर्धा चमचा साखर. म्हणजे टोमॅटोमुळे जी ऍसिडिटी होती ती होत नाही आणि आंबटपणा कमी होतो टोमॅटोचा. अरे बापरे, किती टिप्स मिळाल्या. उकळी आली आहे. त्याच्यात पनीर टाकायचं. पनीर टाकल्यावर आधी नाही शिजवायची भाजी. 2-3 मिनिटात नाही ते पनीर चिवट होतं रबरासारखं. म्हणून मी आधी हे करून कसुरी मेथी
थोडीशी टाकायची म्हणजे थोडासा कडूपणा पण येतो. छान सगळं चांगलं आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर चमचा तूप. तूप टाकायचं किंवा मग फोडणीच बटरमध्ये द्यायची. तर नाही आवडत, त्याने जर आंबट लागते भाजी, हा का? त्यामुळे मी तूप फोडणी टाकते. कोथिंबीर टाकायची वरून सजावट. वा. तर अशा पद्धतीने आपल्याला वैष्णवीने मटार पनीरची भाजी, वटाणा पनीर, मटार म्हटल्यानंतर ते हिंदी येतं, वटाणा पनीरची भाजी करून दाखवलेली आहे अगदी टिप्ससह आणि बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहे. आता चपात्या झालं, भात झाला. इकडं लगेच किती मिनटात केलं बाई तिने, झटपट झटपट. मी तर म्हणते 20 मिनटं तरी नाही, 20 मिनटं. नाही लागत, मी तयारी करून ठेवते ना आधी. हां, सकाळच्या वेळेस तरी गडबड होती, त्याच्यामुळे आधीच तयारी करून ठेवते. म्हणजे 1 तासाच्या आत तिने सगळी एवढी तयारी पण केली आणि झालं. म्हणजे अजून 1 तास पण नाही झालेलं बरं का. भाजी झाली आणि इकडे लगेच भातही टाकला आणि लगेच इकडे हे आणि इकडे भांडे पण चालू आहे. आणि इकडे चालू आहे गप्पा, मोठ्या मोठ्या गप्पा चालू आहे काहीतरी. आता उद्या सुट्टी म्हटल्यानंतर मुलं काय, फोन घेऊन जाऊ का? आणि नाताळची सुट्टी असेल का रे पेमेंट पण करायचं आहे ना. शौर्य? तू व्हिडिओमध्ये सांग. बघ, नाताळची सुट्टी असेल ना, ख्रिसमसची सुट्टी असेल ना? नाही, ख्रिसमसची सुट्टी नाही तुला? सेलिब्रेशन करायचं आहे उद्या. अच्छा, सेलिब्रेशन करायचं. माहिती आहे. अच्छा, साचीला 1च दिवस सुट्टी आहे, याला आहे 2-4 दिवस सुट्ट्या. चला, भाजी झालेली आहे आणि आपण बघूया एकदा कशी दिसते ती. किती गरम येते. वा वा वा, छान. आणि वास इतका मस्त येते ना. आणि इकडं लगेच चपात्या चालू आहे तिच्या, अजून 7 नाही वाजले. तर सगळं झालं म्हणजे ती 6:30ला करायला लागली बरं का. 6:30 म्हणजे 7 अर्धा तास तेवढं केलं. बापरे. हे बरं झालं बाई, इथं बिल्डिंग नाही, इथं तुम्हाला मोकळं तरी पाहता. आपल्याला सवय झाली ना काय करते, गावाकडचं. मोकळ्याला दडवून येत नाही ना काही. पण पाहायला तर भेटतं ना असं समोर मोकळं आहे म्हणून, आहे की नाही. हे भेट. मी आणि काका जेवण करून घेऊ राहिले आहे. आता हे नंतर जेवणार आहे, यांचा टायमिंग वेगळा आहे. पोरं पण नंतरच म्हणताय, कारण पोरांनी आता चहा जेवले असते, पण मग अशीच खाल्लं ना त्यांनी, त्याच्यामुळे मग ते. तर मग आम्ही जेवतोय. चला, आता मी घेते जेवायला. चला, मस्तपैकी जेवण आलेलं आहे आणि जेवण करते. चला, आजचा दिवस असा मस्तपैकी गेलेला आहे.